लातूर शहर महाराष्ट्राच्या शैक्षणिक नकाशावरती स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलेलं शहर. इथे विद्यार्थ्यांची स्वप्न फक्त पुस्तकात लिहिली जात नाही, तर ती कोचिंग क्लासच्या बोर्डावरती, टेस्ट सिरीजच्या जाहिरातींमध्ये आणि पालकांच्या अपेक्षांमध्ये दररोज जगली जातात. या शहरात अनेक क्लासेस आले, अनेक गेले, पण काही नावं अशी होती जी फक्त क्लास नव्हती, तर एक ती ब्रँड बनली होती. त्यापैकीच एक नाव म्हणजे स्टेप बाय स्टेप कोचिंग क्लासेस. या क्लासेसचे संचालक अविनाश चव्हाण. तरुण, महत्वाकांक्षी, आक्रमक मार्केटिंग करणारे आणि कमी वेळात मोठं साम्राज्य उभं करणारं व्यक्तिमत्व. विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय, पालकांमध्ये चर्चेत आणि स्पर्धकांच्या नजरेत कायम राहणारं नाव. पण एका रात्री लातूर शहराला हादरवणारी बातमी आली. रात्रीचा साधारण 1 वाजला होता. शहरातील रस्ते शांत झाले होते. दिवसभर विद्यार्थ्यांच्या गर्दीने गजबजलेले परिसर आता शांततेत बुडाले होते. अविनाश चव्हाण आपल्या कारने घरी जात होते. गाडीत ते एकटेच होते. शिवाजी शाळेजवळ त्यांची कार पोहोचली आणि काही सेकंदात सगळं संपलं. अचानक गोळीबार झाला. 3 गोळ्या झाडण्यात आल्या. त्यातील एक गोळी त्यांच्या उजव्या छातीत लागली. गाडी थांबली आणि काही क्षणातच अविनाश चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला. त्या रात्रीचा अंधार अचानक भीतीने भरून गेला होता. हल्लेखोर आधीपासूनच दबा धरून बसला होता का, की त्यांचा पाठलाग करत होता? ही हत्या आधीपासूनच आखलेला कट होता का? या प्रश्नांची उत्तरं त्या क्षणी कुणाकडेच नव्हती. मध्यरात्रीची ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. अविनाश चव्हाण यांची हत्या झाली हे वाक्य ऐकताच अनेकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. लातूर सारख्या शिक्षण केंद्रित शहरात ही फक्त हत्या नव्हती, तर एका मोठ्या नावाचा अचानक झालेला अंत होता. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त पोहोचला. पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड, डीवायएसपी हिम्मत जाधव, डीवायएसपी गणेश किंद्रे, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी सर्वजण तपासासाठी मैदानात उतरले. उच्चभ्रू वस्तीत झालेल्या या हत्येमुळे शहरात भीती आणि चर्चा दोनही वाढल्या. अविनाश चव्हाण हे केवळ क्लास संचालक नव्हते, ते एक फेनॉमेनन बनले होते. स्टेप बाय स्टेप क्लासेसने अत्यंत कमी वेळात लोकप्रियता मिळवली. मोठे निकाल, आक्रमक जाहिराती, विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केलेली क्रेज आणि वेगळी प्रतिमा यामुळे त्यांचा क्लास चर्चेत राहू लागला. एका विद्यार्थ्याच्या यशामुळे त्यांनी तब्बल 1 कोटी रुपयाचं बक्षीस दिलं होतं. ही घटना संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली होती. ते इथेच थांबले नाही. पुढच्या वर्षी याहून दुप्पट बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी नांदेडमध्ये देखील शाखा सुरू करण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच त्यांचा विस्तार वेगाने होत होता. काही काळानंतर त्यांनी एक जिम देखील सुरू केला. त्या जिमच्या उद्घाटनासाठी अभिनेत्री सनी लिओनीला बोलवण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांची प्रतिमा आणखीनच मोठी झाली. पोलीस तपास जसजसा पुढे गेला तसतसे अनेक धक्कादायक तपशील समोर येऊ लागले. काही आरोपींना पोलिसांनी अटक केली. प्राथमिक तपासात व्यावसायिक स्पर्धा हा कोण समोर आला. म्हणजेच कोचेन क्षेत्रातील वाढती स्पर्धा हा या हत्येमागे असू शकतो अशी शक्यता व्यक्त करण्यात आली. तपासात अशीही माहिती समोर आली की अविनाश चव्हाण यांच्या हत्येसाठी कथितरित्या 8.5 लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकाचा संबंध कोचिंग व्यवसायाशी असल्याचंही बोललं गेलं. मात्र या सगळ्या चर्चांदरम्यान एक गोष्ट महत्वाची होती. अंतिम सत्य अजूनही पूर्णपणे स्पष्ट झालेलं नव्हतं. कोण मुख्य सूत्रधार होता? हत्या नेमकी का झाली? व्यक्तिगत वाद, आर्थिक व्यवहार की व्यावसायिक स्पर्धा? अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. काही काळानंतर महाराष्ट्रात आणखीन एका नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शिवराज मोटेगावकर. त्यांच्या अटकेनंतर सोशल मीडियावरती अनेक जुन्या प्रकरणांची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. त्यामध्ये अविनाश चव्हाण हत्या प्रकरणाचा देखील उल्लेख मोठ्या प्रमाणात होऊ लागला. लोकांनी सोशल मीडियावरती कमेंट्स करायला सुरुवात केली आहे की या प्रकरणाचाही सखोल तपास व्हायला हवा. खरा सूत्रधार कोण होता? इतक्या मोठ्या शिक्षण व्यवस्थेमागचं काळं वास्तव बाहेर यायला हवं. काहींनी या हत्येला फक्त एक गुन्हा न मानता महाराष्ट्रातील वाढत्या कोचिंग इंडस्ट्रीमधील स्पर्धेचं काळं रूप म्हटलंय. लातूरचं नाव शिक्षणासाठी घेतलं जातं, पण त्यासोबतच गेल्या काही वर्षात शिक्षणासोबत प्रचंड व्यावसायिक स्पर्धा देखील वाढली आहे. मोठमोठे होर्डिंग्स, एअर रँकर्सची पोस्टर, कोटींचं बक्षीस, सेलिब्रिटींचं उद्घाटन. शिक्षण हळूहळू ब्रँड वॉर मध्ये बदललं गेलं आणि अनेकांच्या मते हीच स्पर्धा काही वेळा धोकादायक पातळीपर्यंत पोहोचली. अविनाश चव्हाण हत्या प्रकरण हे फक्त एका व्यक्तीच्या मृत्यूचं प्रकरण नव्हतं, तर ते महाराष्ट्रातील वाढत्या कोचिंग संस्कृतीचं, पैशाच्या खेळाचं आणि यशाच्या अंध स्पर्धेचं एक भयावह प्रतीक बनलं. त्या रात्री नेमकं काय झालं? गोळ्या झाडणारे कोण होते? संपूर्ण कटामागे कोणाचं डोकं होतं? आणि सर्वात महत्वाचं,
एका शिक्षण संस्थेच्या संचालकाची हत्या होईपर्यंत परिस्थिती कशी पोहोचली, आजही प्रकरणाचा उल्लेख झाला की लातूर मधील अनेकांना ती रात्र आठवते. रात्रीचा अंधार, गोळीबाराचा आवाज आणि शहरभर पसरलेली एक धक्कादायक बातमी. स्टेप बाय स्टेपचे अविनाश चव्हाण आता नाहीत, कारण त्यांची हत्या झाली आहे.